नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढचे प्रत्येक व्हिडिओ डिजिटल बोर्डवर बनवले जाणार आहेत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा पहिला व्हिडिओ 4थी आणि 5वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। स्कॉलरशिप मधील जो इंग्रजी विषय आहे त्यामधील पहिला जो चॅप्टर आहे असोसिएटिंग द नेम ऑफ अ लेटर विथ इट्स साऊंड, अक्षरे व ध्वनी यांची सांगड कशा प्रकारे घातली जाते। म्हणजे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की इंग्रजीमध्ये 26 अल्फाबेट आहेत आणि त्या 26 पैकी 21 कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन आहेत आणि 5 व्हावल्स म्हणजेच स्वर आहेत। तर या स्वरांचा आणि व्यंजनांचा कशा प्रकारे उच्चार केला जातो आणि त्यांचा कशा प्रकारे आवाज काढला जातो ते या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे। आणि या प्रकरणावर आधारित जे प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत 10 ते 10 प्रॅक्टिस क्वेश्चन आपण सोडून घेणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4थी स्कॉलरशिपच्या इंग्रजी विषयातील प्रॅक्टिस सेट मधील जो पहिला प्रश्न दिलेला आहे त्या पहिला प्रश्न बघू आपण। वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द निवडा। या ठिकाणी पहिला प्रश्न कोणता आहे? वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द निवडा। तर या ठिकाणी बघा, लॉकची सुरुवात कशाने आहे? ल पासून आहे। त्यानंतर ग्लासची सुरुवात ग पासून आहे। लिपची सुरुवात ल पासून आहे। लिफ्टची सुरुवात ल पासूनच आहे। आपल्याला विचारले वेगळ्या अक्षराने, तर या ठिकाणी वेगळं अक्षर कोणतं आहे? मग या ठिकाणी ग हे वेगळं अक्षर आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या शब्दात वाय हे अक्षर नाही? खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, 4 शब्द दिलेले आहेत आणि त्या 4 पैकी कोणत्या शब्दामध्ये वाय हे अक्षर नाही हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। या ठिकाणी YOUR या ठिकाणी बघा वाय अक्षर आहे। त्यानंतर DAY या डे मध्ये सुद्धा वाय अक्षर आहे। त्यानंतर 3 नंबरचा शब्द आहे PART, याच्यामध्ये वाय अक्षर नाही। 4 नंबरचा शब्द आहे बघा PARTY, पार्टी मध्ये सुद्धा वाय अक्षर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर वाय अक्षर कोणत्या शब्दात नाही? 3 नंबरच्या शब्दामध्ये, पार्ट मध्ये वाय अक्षर नाही। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न आहे बघा, सुरुवातीला जीचा वेगळा उच्चार असणारा शब्द कोणता? ते आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। सुरुवातीला जीचा वेगळा उच्चार असणारा बघा, या ठिकाणी गार्डन, त्यानंतर गर्ल, त्यानंतर गॉगल्स आणि जेम। तर गार्डनचा उच्चार बघा ग पासून आहे। त्यानंतर गर्लचा उच्चार पण ग पासून आहे। त्यानंतर तिसरा शब्द गॉगल्स, याचा उच्चार पण ग पासून आहे, परंतु जेमचा उच्चार जे पासून आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर 4 नंबरचा शब्द जेम। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 नंबरचा प्रश्न आहे, ए या स्वराचा वेगळा उच्चार असणारा शब्द कोणता? या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत आणि ये या स्वराचा उच्चार कशा प्रकारे केला जातो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे। केक मधल्या ए चा उच्चार ए अशा प्रकारे केला जातो। त्यानंतर मेक मधल्या ए चा उच्चार ए अशा प्रकारेच केला जातो। बॅक मध्ये बघा बॅक ए अशा प्रकारे उच्चार केला जातो। बॅक मधल्या ए चा उच्चार ए अशा प्रकारे केला जातो। टेक मधल्या ए चा उच्चार ए अशा प्रकारे केला जातो। तर ए या स्वराचा वेगळा उच्चार असणारा शब्द कोणता आहे? मग या ठिकाणी बॅक आहे, पर्याय क्रमांक 3। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 5 नंबरचा प्रश्न आहे, आर ध्वनीने सुरू होणारा शब्द कोणता? आर ध्वनीने सुरू होणारा शब्द कोणता? बघा या ठिकाणी बॅट, टॅप, रॅट आणि पॉट। तर या ठिकाणी आर ने सुरू होणारा शब्द कोणता आहे? एकदम साधं सोपं आहे, पर्याय क्रमांक 3 रॅट या शब्दाची सुरुवात आर या ध्वनीने झालेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3। या ठिकाणी 6 नंबरचा प्रश्न बघणार आहोत आपण, शेवटी वेगळा ध्वनी असणारा शब्द कोणता? ते या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। शेवटी वेगळा ध्वनी असणारा शब्द या ठिकाणी बघितल्या आपल्याला समजते विद्यार्थी मित्रांनो, शेवटी वेगळा ध्वनी किक, शेवटी काय येलेला आहे? क येलेला आहे। पिक शेवटी काय येलेला आहे? क येलेला आहे। त्यानंतर सिक म्हणजे शेवटी काय येलेला आहे? क येलेला आहे। रिंगच्या शेवटी ग उच्चार निघत आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर रिंग शब्द येणार आहे, पर्याय क्रमांक 4। या ठिकाणी आपला 6वा प्रश्न पण संपलेला आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 7 नंबरचा प्रश्न आहे, सुरुवातीचा वेगळा उच्चार असणारा शब्द कोणता?
टायगर, टायगरची सुरुवात बघा ट या अक्षरापासून झालेली आहे. त्यानंतर द ची सुरुवात बघा द या अक्षरापासून झालेली आहे. टॅग, टॅगची सुरुवात बघा ट पासून झालेली आहे. टॉप, टॉपची सुरुवात सुद्धा ट पासून झालेली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीचा वेगळा उच्चार कुठं झालेला आहे? द मध्ये झालेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 द. चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 8 नंबरचा प्रश्न आहे, पी ध्वनी असणारे अक्षर कोणते? तर साधं सोपं आहे. या ठिकाणी जी आहे, इथं क्यू आहे, इथं एच आहे, तर पी ध्वनी असणारे अक्षर कोणतं आहे? 3 नंबरचं. चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 आणि 10 या ठिकाणी बघा, चित्रासाठी योग्य अक्षर कोणते? तर या ठिकाणी आपलं चित्र आलेलं नाही, परंतु या ठिकाणी आहे गुलाबाचं चित्र. मग गुलाब या शब्दासाठी इंग्रजीमध्ये काय आहे? ROSE. मग आपल्याला विचारले चित्रासाठी योग्य अक्षर कोणते? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आर हे अक्षर येणार आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा 10 नंबरचा प्रश्न, TH ध्वनीने सुरू न होणारा शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. THAT दॅट, त्यानंतर THUMB थंब, त्यानंतर THE आणि THERE असे 4 शब्द दिलेले आहेत. परंतु TH ध्वनीने सुरू न होणारा शब्द दॅट, थंब, द, देअर. बघा या ठिकाणी बघा सुरुवात याची द पासून झालेली आहे, याची सुरुवात मात्र थ पासून झालेली आहे. या ठिकाणी द पासून सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा देअर म्हणजे द पासून सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी TH ध्वनीने सुरू न होणारा शब्द कोणता आहे? थंब आहे, थंब, पर्याय क्रमांक 2. चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण 34 स्कॉलरशिप मधील इंग्रजी विषयातील जे पहिले प्रकरण होते त्या पहिल्या प्रकरणातील जे आपल्याला 10 क्वेश्चन आपल्याला सोडवण्यासाठी दिलेले होते ते 10 क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवून घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अग्निपंख क्लासेस मुरुड या आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.